सर्व कार्यकर्त्यांना राम राम. तर आजचा आपला दिवस 41 म्हणजेच 41. तर आज बघा आपण घरी थोडं तुम्हाला सांगितलं होतं तसं. तर सकाळी सकाळी आपलं काही नाही, शुभ्रा घेऊन चाललो, झाड झुड करायची आणि निघायचं. यायला सगळं शुभ्राच टाकलं. आता मी बघा सोडतो पकाश खाता. अरे बोकड्या बांधले. अल्ला बोल, अरे चिंडरे बांडरे खायचं पत्ता नाही काही नाही उड्या. याला सोडणे मला वैरण टाकली बा. आता बा हल्ला बोल, विशेष नाही आपलं काही. कोंबड्या टाकायचं बाजून, मग काय कामच झालं आपलं. आता तर डॉक्टर कोणी ओळखा असं कमेंट टाका मला खाली. हा डॉक्टर कोणी बरं बोला. आज आमच्या गेलंय का अशक्तपणा आलता, त्यासाठी आमचे डॉक्टर दादळ सलाईन डे 25 लागले गेले गेला आणि ते साडू फार चिंतित होते काय त्यावर खेळा म्हणून. आणि काल त्याची काय डिलिव्हरी झाली ठीक 8:30 वाजता. एक त्यांच्या गाय गोरा झाला 12.5 किलोचा. आणि आता थोड्याच दिवसात गोरा काही राहायचा अंदाज दिसत नाही मला. गोरा झाला म्हणलं त्याला फाशी येते. आणि त्याचं म्हणणं आहे आमच्या कुठे गोरा टिकत नाही. का बरं टिकत नाही? हे पाजी तर काय हेच कळत नाही. अरे बाप का तुम्ही बोला तरी डॉक्टर घरचे गायचे ओनर तुम्ही बोला ना. कारण मेडिसिनला त्याला खर्च तर येतोच, पण डॉक्टर आमचे फार हुशार आणि तज्ञ असल्यामुळं थोडंफार आमचं 10-20% खर्च कमी येतो आम्हाला. त्याच्यामुळे दूध धंदा आम्हाला फार सुरळीत वाटतो सध्याच्या घडीला. बेरोजगार युवकांनी 2-4 कारोडी घेऊन कमीत कमी सांभाळा, हे तरी आमचं म्हणणं आहे त्यांनी. जाऊ द्या, गायचे ओनर काय म्हणणार पोहा. गायचे आमच्या साडूची गाय 22+ दूध देणारी गाय आहे. गायची काय त्याला बोलू द्या ना, बोला ना. आज आमची गाय हिचं कॅल्शियम पूर्ण कमी झालं होतं, 0. तर आम्हाला तात्काळ आम्ही डॉक्टरला बोलून, आकाश संजय झिंदोडे या डॉक्टरला बोलून यांनी गायची तात्काळ गायची काळजी घेतली आणि गाईला तात्काळ उभा केली आणि सलाईनच्या बाटल्या चालू केल्या. आमची गाय लगेच 0 मिनिटात त्यांनी बाटल्या चालू केल्यानंतर 0 मिनिटात गाय आमची चारा खायला लागली. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. बोला रे मग काका, बोला ना. काय हात घेत गळाले काय? तरी आमची गाय अशी पूर्ण तर गाय आता उभं राहिले आमची. त्याची कॅल्शियम लय कमी झालं. या पा एकदम कडक उन्हात मोकार ऊन, सूर्य दाखवत आहे ना. जाऊ दे, एकदम कडक उन्हात. आता हे घेतलं काय म्हणते घास, आणि आता हे बोज बांधायचं निघायचं. कारोडीला हाय म्हणा, काही गरज नाही, पण तरी बी एक थोडं तिच्या एका वैरणी पुरतं घेऊन जातं तिला. मग काय आता कामच संपल्यासारखं आहे आपलं. ओप्पा, ते खिशात होता फोन, त्याच्यामुळे कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी झाली असं. जाऊ दे, एवढं घेऊन चाललं मी आता. कॅमेरा पुढं थोडं घाण लागली त्याच्यामुळे तसं दिसत असं लेवच. हे पहा, हे सगळ्याला दिली वैरण टाकून दुपारची बी. आता झालं आपलं काम, आता संध्याकाळीच पाहिजे काम यायला. तर दुपारची वैरण करून मी बघा आता झोप घेतली आहे. नंतर आता बघा घास नाही, गवत कापायला येईल. गवत कापणं झाल्यावर मग आपल्याला घास कापायचा. घास कापल्यावर मग आपल्याला उद्याच्याला हे का शेवरी तोडून ठेवायची. शेवरीच पाला. यार सनसेट अजून झालं नाही, एवढा खास नाही. समजा थोडं आज सूर्यवरच आहे, नाही तर सनसेट असा भारी दिसतो ना. पण तुम्ही पाहत नाही बाबा, काय सांगा. जाऊ दे, मग गवत घेत कापतो मी आणि जातो. चालन तरी पहिली कवळी आपली, आणि ती नेऊन टाकायची. त्याच्यानंतर ते 2 वैरणी करायचे आपल्याला. मग आपलं कामच झालं, म्हणजे उद्याच्या ताण नाही राहायचं. धर रे भाऊ, तो एक धर. अरे बा नकला लयचे वा, एकीकडे नाही.
आता आहे ना आपल्याला एक शेवरी तोडायची, त्याच्यानंतर का हे तोडाचं काय म्हणतात त्याला, घास कापायचं. तर चालन बा, आता मी का गवताची कोळी घेऊन चाललोय. गवताच नाही, सॉरी, घासाची. काय म्हणले? अरे लखन आहे का? हे आता थोडा उशीर झाला बा, पण हे एक शिवरी राहील म्हणलो तुम्हाला, तसं तोडून ठेवली, आता घेऊन चाललो, म्हणजे उद्या सकाळच्या ताण राहत नाही. कालून यायला वैरण टाकली मी आता. हे बा कशा हल्ला बोल करते, पाय मा आक्रमा. हे चिंडरे मारते बरं तेवढे मारते. चला, झाला आजचं काम, संपलं आपलं. भेटू आपण थोड्या वेळाने. मारवडी ते तात्या भाऊ काय मोचाला पुढे गेले. चल 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 काय करू आता? मारुडी पेट्रोल पंप. अरे हा तेवढी काय टाकून दे ना. काय सिस्टम बिघडलं. बॉल दे पप्पाला. काय बॉल वर राहिला तू आता. मुंबा मुंबा पप्पू. आपले मग गोटी केलं. काही सामना ना. हा भैया इकडे. तो झाला. चालन, तर आत्ताच व्हॉलीबॉल खेळून आलो. आता आहे का झोपाचं काम आहे आपलं. तर आजचा डे आपला एकदम इंटरेस्टिंग झाला. तर काय म्हणते त्याला, लाईक, फॉलो, सबस्क्राईब जरूर करा. तर आजचा ब्लॉग इथे संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चाल.